नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये। सुंदर अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे। आता सकाळ सकाळ जर अशी सुरुवात होत असेल ना, तर आणखीन ह्यापेक्षा आनंदाची गोष्ट तर कुठली होऊच शकत नाही। कारण की दिवसाची सुरुवातच खूप छान होते माझी। रोज असे काय सुरुवात असते, सकाळची झाडं, फुलं, पानं हे सगळ्या गोष्टी बघून त्याच्यानंतर हा स्टपी इतका इकडे तिकडे पळत असतो ना, आणि खरं सांगायचं ना, खूप पॉझिटिव्ह वाटतं। सकाळ सकाळ खूप मस्त वाटतं। आता भाजी आणण्यासाठी मी निघाले होते आणि आमच्या इथे सकाळचं फ्रेश भाजीपाला भेटतो। तर शेतकऱ्याकडनं डायरेक्ट भाजीपाला येतो आणि त्याच्यामुळे एकदम फ्रेश पाणी वगैरे मारलेलं नसतं आणि बरेच दिवस टिकतो। आता 8-10 दिवसासाठी मी भाजी घेऊन येत असते। फ्रेश एकदम भाजी भेटते। मंडई जवळपास नाही आहे, लांब आहे आमच्या इथून आणि इथे दुकानामध्येच भाज्या भेटतात। आता हेही दुकानच आहे, पण भाज्या खूप छान आणि फ्रेश असतात आणि बरेच दिवस टिकतातही। त्यामुळे मग मी तिकडून घेऊन येते। थोडंसं लांब आहे, जवळपास पण भेटतात, पण मी तिकडूनच जाऊन घेऊन येत असते भाज्या। आत्ता इथे ना स्वयंपाकाची तयारी चालू होती माझी। तर आज भाजीमध्ये बनवणार होते मी सुकटाची चटणी आणि चपाती। आता ह्यांनाही जायचं होतं, त्याच्यामुळं थोडीशी गडबड चालूच होती माझी, लवकर पटपट आवरण्याची। आणि भाज्याही भरपूर साऱ्या आणल्या होत्या, त्याही मला साफ करायच्या होत्या। आता इथलं किचनचं सगळं काम आवरून मग ते करणार होते, जेवण वगैरे झाल्याच्या नंतरून। आता बरंचसं काम असतं, आता तेही करणं गरजेचं असतं, कारण की स्वयंपाक असतो, भांडे असतात, त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी पण बऱ्याचशा चालूच असतात। आता इथे सुकटची चटणी बनवण्यासाठी पहिलं मी सुकट भाजून घेत होते, तव्यामध्ये भाजून घेते। त्याच्यानंतर बेसिकच आपलं जसे आपण अंड्याची भुर्जी बनवतो ना, तसेच बनवते मी सुकटाची चटणी पण, कांदा टमॅटो ह्या गोष्टी ॲड करून। तर आता कांदा कट करून घेत होते आणि सुकटे एका साईडला भाजून घेत होते आणि एका साईडला चपात्याही बनवत होते। तर सगळी कामं माझी एकत्रच चालू होते, कारण की गडबड होते, ह्यांना जायचं होतं त्यामुळे। आता सुकट्याची चटणी बनवण्यासाठी इथे हळद ॲड केलेला आहे मी, लाल मिर्च पावडर, त्याच्यानंतर काळा मसाला, आपला कांदा मसाला, मीठ, ह्या सगळ्या गोष्टी ॲड करून आहे ना टमॅटो ॲड केला होता। आता इथे टॅमॅटो चांगला सॉफ्ट झाल्याच्या नंतर मग सुकट ॲड केलं होतं आणि आता तयार झाली होती सुकटाची चटणी। आता इथे मी जेवण वगैरे केलं, भांडे वगैरे क्लीन केले, किचनचं काम कंप्लीट केलं आणि त्याच्यानंतर मग आता हे काम माझं। आता ह्या कामाला मला बराचसा वेळ गेला होता आणि ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट झाली होती, ती काही मी दाखवली नाही तुम्हाला। आर्यनला डोक्याला लागलं होतं, कारण की आर्यन बसला होता दरवाजापाशी आणि उठताना त्याच्या डोक्याला कडी लागली। आधीच त्याचं डोकं दुखत होतं आणि त्याच्यानंतर त्याच्या डोक्याला कडी लागली आणि कडी लागल्याच्या नंतर मग त्याला खरंच खूप जास्त दुखत होतं। मग त्याला शांत केलं आणि तो झोपल्याच्या नंतर मग मी परत ह्या भाज्या नीट करायला बसले होते। खरं सांगायचं तर माझं कामामध्ये मन लागत नव्हतं, कारण की त्याला लागलेलं बघून आहे ना खरंच खूप वाईट वाटत होतं आणि त्याला त्रासही तितकाच होत होता। आता मी ते दाखवलं नाही तुम्हाला, पण त्याला थोडंसं टच झालं होतं आणि थोडंसं रक्तही निघत होतं। आता इथे संध्याकाळचा स्वयंपाक। आता संध्याकाळी मी एका साईडला राईसही लावलेला होता आणि चपात्या बनवून घेतल्या होत्या आणि भाकरी बनवत होते। आता आर्यन उठल्याच्या नंतर फ्रेश होता आणि चांगलं वाटत होतं, त्याला दुखत वगैरे काहीच नव्हतं।
काल जे अभ्यास केला त्याचा सांगतो मी सांगा सांगतो एवढा भारी आजपर्यंत मी खरं तर 5:30 उठलो पण जाग नाही आहेत नाही असंच उठून बसलेलो 6 वाजता उठलो अभ्यास केला एवढं नको उठला ना झोपलेलो मी 1 वाजता अभ्यास काय केलेला सांग उद्या उठला कम्प्युटर भाकरी बनवते का तुला खायची नको मला भाकरी नाही आवडत. आज बनवणार होते मटण रस्सा. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते. तर इथे कांदा परतायला टाकला होता. आता कांदा चांगला भाजून घ्यायचा कारण की गोड होत नाही भाजी, त्याच्यामुळे चांगलं भाजल्याच्या नंतरच मग बाकीच्या गोष्टी. आता इथे खोबरंही घेतलं होतं आणि खोबरंही चांगलं भाजून घेतलं होतं, कांदा भाजून घेतला होता, खोबरं भाजून घेतलं होतं. लाल होईपर्यंत खोबरंही चांगलं भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर टॅमॅटो, अद्रक, लसूण हेही मी भाजून घेते आणि छान परतून घेतल्याच्या नंतर ठेवून द्यायचं. आता माझा इथं मसाला तयार झाला होता आणि थंड होईपर्यंत मी ठेवून दिला होता बंद करून. आता हे येताना मटण घेऊन येणार होते. आता माझा इथं स्वयंपाक सगळा कंप्लीट झाला होता. म्हणलं मसाला थंड होते तोपर्यंत थोड्या वेळ बाहेर फिरावं, म्हणून आम्ही बाहेर फिरत होतो. तेवढ्यात हेही आले होते. आता मी मटण शिजायला टाकणार होते, कुकरला लावणार होते. आता मटण शिजायला टाकण्याच्या आधी हळद टाकली होती, त्याच्यानंतर मीठ आणि धना पावडर ह्या गोष्टी ॲड केल्या होत्या आणि तेलामध्ये छान परतून मग त्याच्यानंतर मग शिजायला लावणार होते, कुकरलाच लावणार होते. आता एका साईडला मी कुकर लावला होता आणि लगेच मसाला परतायला घेतला होता. आता मसाल्यामध्ये मी काय घेतलं होतं, काळा मसाला, कांदा मसाला, हळद, धना पावडर आणि चिकन मसाला आणि मीठ. आता तेही छान परतून घेतलं आणि त्याच्यानंतर जे आपण भाजून घेतला होता मसाला तोही पेस्ट करून त्यामध्ये ॲड केला. आता इथे मटणही झालं होतं शिजून, तर तेही मी त्यामध्ये ॲड केलं आणि छान परतून घेतलं होतं. आता इथे मी गरम पाणी ॲड करत होते. आता हे शिजलेलं पाणी होतं तेही मी त्यामध्ये ॲड केलं आणि एक्स्ट्रा जे लागत होतं तेही गरम पाणी मी त्यामध्ये टाकलं. गरम पाणी टाकल्यामुळे ना भाजीला तरी खूप छान येते आणि टेस्ट चेंज होत नाही मसाल्याची. त्यामुळे आता बघू शकता तुम्ही आणखीन भाजी व्हायची तेव्हाच इतकी छान तरी आली होती त्याला. आणि त्याच्यानंतर मग इथे चिकनचा मसाला आणि कोथिंबीर मी थोडीशी वरतून फिरवली होती. तर बघू शकता तुम्ही भाजी झाली होती आणि तरीही खूप छान आली होती. भाजी एकदम टेस्टी बनते, नक्की ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय.